नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असे फिश फ्राय. त्यासाठी मी कटला मासा घेतला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा मासा घेऊ शकता. बाजारातून मासे आणल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ करून पाण्याने धुवून घ्यायचे. इथे मी 2 चमचे गव्हाचे पीठ घेतले आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा धना पावडर, 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ. आता याची मी पेस्ट तयार करून घेणार आहे. पेस्ट जास्त पातळ नाही करायची, थोडं थोडं पाणी टाकून पेस्ट तयार करायची. पहा, अशा पद्धतीने आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पेस्ट मी मास्यांना लावून घेते. हाताने व्यवस्थित सर्व बाजूंनी पेस्ट लावून घ्यायची. या पद्धतीने मी सर्व माशांना पेस्ट लावून घेते. इथे सर्व माशांना पेस्ट लावून झालेले आहे. यावरती थोडासा लिंबाचा रस टाकू. थोडंसं हलवून घेते. आता हे आपण 20 मिनिटे असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास किंवा 1 तास ठेवलं तरी सुद्धा चालेल. 20 मिनिटे झालेली आहेत. मासे व्यवस्थित मॅरिनेट झाले आहेत. इथे मी बारीक रवा घेतला आहे. तो या आपण माशांना लावून घेऊया. पीस असे प्रेस करून घ्यायचे म्हणजे रवा व्यवस्थित बसतो. या पद्धतीने मी सर्व माशांना रवा लावून घेते. इथे सर्व माशांना रवा लावून झालेला आहे. आता आपण हे मासे तळायला घेऊया. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी हे पीस सोडते. एक मिनिटभर मासे हलवायचे नाही. 1 मिनिटानंतर हलवायचे. हाय फ्लेमवरती मासे तळून घ्यायचे. अधूनमधून मासे बाजू पलटत राहायचे म्हणजे सर्व बाजूंनी मासे व्यवस्थित तळले जातात. पहा, एकदम कुरकुरीत असे कडक असे मासे तळले आहेत. आता हे मासे मी काढून घेते. याप्रमाणे इतर मासे मी तळून घेते. आणि इथे आपले सर्व मासे तळून तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने आपली फिश फ्राय तयार झालेली आहे. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तयार झालेले आहेत. एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास
व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.